शैक्षणिक तत्वज्ञान अर्थ, संकल्पना आणि स्वरूप. का, कोण, काय आणि कसे यांनी सुरू होणारे प्रश्न मनुष्य प्राण्याची जिज्ञासा प्रवृत्ती स्पष्ट करणारे आहेत, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. असे सर्व प्रश्न तत्वज्ञानाचे असतात. मी कोण हा एक असाच कूट प्रश्न आहे. अशा सर्व कूट प्रश्नाची भली मोठी यादी करता येईल. या यादीमधील प्रश्नाची उत्तरे म्हणजे जे अनाकलनीय किंवा गूढ आहे त्याचा शोध घेण्याचा मानवाने केलेला प्रयत्न होय. अशी रीतीने गूढार्थाचा शोध घेणारी व्यक्ती तत्वज्ञ असते. सामान्य माणूस दैनंदिन जीवन जगताना सहसा असा विचार करीत नाही. जे पदरी पडले त्याचा तो स्वीकार करीत राहतो. तत्वज्ञ मात्र प्रत्येक नव्या विचारांचे चिकित्सकपणे विश्लेषण करतो. देकार्त नावाच्या फ्रेंच तत्वज्ञाने तर प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घेणाराच तरेल असे म्हटले होते. ते याच अर्थाने तत्वज्ञानाच्या अनेक व्याख्या वाचव्यास मिळतात. या व्याख्यांचा अभ्यास करण्यापूर्वी तत्वज्ञान या शब्दाच्या व्युत्पत्तीशास्त्रानुसार काय अर्थ होतो ते पाहूया. तत्व या शब्दाची फोड पुढील प्रमाणे करता येतो. तत् प्लस त्व बराबर तत्व. तत् म्हणजे जे इदम नाही ते, इदम म्हणजे हे, सर्व खलु इदम ब्रह्म, हे सारे दिसणारे विश्व होय. इदमाचा हा अर्थ फार प्राचीन काळापासून रूढ झाला आहे. जे इदमच्या पलीकडे आहे ते म्हणजे तत् होय. दृश्य सृष्टीला आधारभूत जे काही त्याच्यासाठीच तत् हा शब्द उपयोगात आणला जातो. ओम तत् संत किंवा तत्त्वमसि या वाचनाचा हाच अर्थ आहे. तत्चे जे सार ते तत्व होय. त्या तत्वाचे जे ज्ञान किंवा तत्च्या स्वरूपाचे ज्ञान ते तत्वज्ञान होय. कोणत्याही विषयाची मूलभूत तत्वे म्हणजे त्या विषयाचे तत्वज्ञान होय. याच अर्थाने कलेचे तत्वज्ञान, विज्ञानाचे तत्वज्ञानाचे, इतिहासाचे तत्वज्ञान, शिक्षणाचे तत्वज्ञान इत्यादी शब्दप्रयोग आपण करीत असतो. तत्वज्ञान या शब्दासाठी अंग्रेजी भाषेत फिलॉसॉफी हा शब्द समानार्थी म्हणून आपण वापरतो. आता या इंग्रजी शब्दाची फोड कशी केली जाते ते पाहूया. फिलॉस प्लस सोफिया इज इक्वल टू फिलॉसॉफी. आता फिलॉस म्हणजे लव्ह आणि सोफिया म्हणजे ऑफ विजडम. यावरून लव्ह ऑफ विजडम म्हणजे तत्वज्ञान किंवा प्रज्ञानप्रेम म्हणजे तत्वज्ञान असे म्हणता येईल. प्रज्ञान ही ज्ञानाची सर्वश्रेष्ठ पायरी होय. जे ज्ञान स्थलकालातीत राहील तेच या कसोटीस उतरेल. अशा सर्वव्यापी सिद्धांतांना तत्वज्ञानाची प्रतिष्ठा लाभते. विलू ड्युरंट यांनी तत्वज्ञानाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. तो म्हणतो, तत्वज्ञान म्हणजे आपल्या अखिल अनुभवाचा अन्वय आणि अर्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न होय. A study of experience as a whole or of a portion of experience in relation of the whole. अनुभव वेगळे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात. निसर्ग आणि मनुष्य यांच्यात मनुष्यच अनुभवाने शहाणा होत जातो. निसर्गात अनुभव निर्माण करण्याची प्रक्रिया सतत चालू असते. फळ झाडावरून खाली शतकानुशतके
शतकानुशतके पडतच होते. न्यूटनने ते जसे पाहिले तसेच इतरांनीही पाहिले असेल. मात्र न्यूटनला त्यात एक सिद्धांत गवसला. तोच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत होय. यावरून आपणास असे म्हणता येईल की आलेल्या अनुभवाचे व्यवस्थापन केल्यानेच काही निष्कर्ष निघू शकतात. म्हणून जर आपण विश्लेषण करून आपल्या संबंध अनुभव क्षेत्रात सुसूत्रता आणली तर ते तत्वज्ञान या उपाधीस पात्र होईल. हर्बर्ट स्पेन्सरने तत्वज्ञानाची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. तो म्हणतो, सर्व भौतिक व सामाजिक शास्त्रांच्या सिद्धांताचा समन्वय करणारे शास्त्रविशेष म्हणजे तत्वज्ञान. या व्याख्येत तत्वज्ञानास शास्त्रविशेष म्हटले आहे, कारण निरनिराळ्या शास्त्रांमधील वैशिष्ट्ये अभ्यासाखेरीज व त्यामधील गृहीतकांची चिकित्सकपणे छाननी केल्याखेरीज शास्त्रार्थ कळणार नाही. तत्वज्ञानाची भूमिका एखाद्या चिकित्सकाची भूमिका असते. सर्वकालिक सिद्धांताचा शोध घेणे हेच तत्वज्ञानाचे क्षेत्र होय. निरनिराळ्या शास्त्रामध्ये असलेल्या गृहीत कृत्यांची चिकित्सा करणारे व त्यायोगे त्या पलीकडे जाऊ पाहणारे शास्त्रविशेष म्हणजे तत्वज्ञान होय. सर्व भौतिक आणि सामाजिक शास्त्रांच्या पलीकडे देखील जाणे आवश्यक असते. सर्व भौतिक सुखे प्राप्त होऊनही मनुष्य दुःखी आहे, ही आपण अमेरिकेच्या अतिसमृद्ध भौतिक प्रगतीवरून पाहू शकतो. आपण तत्वज्ञानाच्या व्युत्पत्तीनुसार अर्थ पाहिला. तसेच आपण तत्व विल ड्युरंट आणि हर्बर्ट स्पेन्सर त्यांच्या दृष्टिकोनातून तत्वज्ञानाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. तत्वज्ञान हे एक सर्वव्यापी आणि सर्वमूलक शास्त्र असून मनुष्य प्राण्याच्या जीवनाशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे, हे आपणास त्यातून समजले. कोणाही व्यक्तीस ते सोडू म्हटले तरी सोडता येणार नाही. तत्वज्ञान म्हणजे जगण्याची दृष्टी देणारे शास्त्र. आपण हा जगावे हे सांगणारे, पर्यायाने ज्यायोगे आपल्या सर्व वर्तन व्यवहाराची दिशा निश्चित होत असते, असा जीवनविषयक सर्वंकष दृष्टिकोन देणारे शास्त्र म्हणजे तत्वज्ञान होय.